मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी इंद्र असतो तो इंद्र आता तिथे त्या याला सांगतो की मला रूम बघ, हीच रूम मला राहू दे. तर आता लगेच म्हणतो की ठीक आहे, हे बघा इंद्र सर ही रूम खूप चांगली आहे, पण आता तुमच्यासाठी नाही आहे, कारण की आमच्यासाठी खूप चांगली आहे. ही रूम तुमच्यासाठी परफेक्ट असेल, तुमची गैरसोय होईल, कारण की तुम्हाला सगळ्या सुविधा इथे भेटणार नाही. त्यामुळे इंद्र सर तुम्ही काळजी करा. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो. तर आता लगेच जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की हे बघा, तू काळजी करू नको, मी राहील या रूममध्ये. तेवढ्या तिथे जी राणीची आई आहे ती पळत येते आणि आता तिथं आल्यावरती ती म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं, आणि की थांबा, ही रूम तुम्हाला भेटणार नाही. इंद्र म्हणतो राणीची आई. तर इंद्र घाबरून जातो. तर आता लगेच राणीची आई म्हणते काय हो इंद्र सर, तुम्ही इथे का आलात, तुम्ही राहिला? अहो तुमचं घर आहे ना तिकडे, मग तुम्ही इथे का राहताय आणि एकटेच आलात वय? अहो नवरा बायको वाहिली निघतात, ते दोघं दोघं पण निघतात. एकटा नवरा नाही निघत कधीच वाहिली, आणि एकटा नवरा कधी राहत नाही. तुम्ही कसं काय राहताय? राणीची तुमचे काही भांडणं झालेत का? राणीचं तुमचं काही आहे का? काही भांडणं झाले का घरी? तुम्ही का आलाय घर सोडून आणि काय इथे राहतायत? तर आता इंद्र म्हणतो की मला असंच राहायचं आहे आई, ते माझं म्हणणं ऐकून घ्या ना. पण आता ते ऐकत नाही आणि आता लगेच राणीची आई तिथून जायला निघते. तर इकडे आता जे राणी ते आहेत, राणी तिथे आवरत असते काम, तेवढ्यात तर मालती तिच्या अंगावर उकळलेलं पाणी सांडायचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात तिथं आता रत्नाकाकी वेळेवर येतात आणि ते आता लगेच ते पातेला बाजूला लोटतात आणि त्यांचेच हात भाजले जातात. तर आता रत्नाकाकी म्हणतात, अगं मालती काय करत होतीस तू? एवढं उकळलेलं पाण्याचं काय करत होतीस? तर आता ती म्हणते की मला ह्या राणीच्या अंगावर ओतायचं होतं, तुम्ही कशाला मध्येच आला हो? हिला मला ओल्लं करायचं होतं, हिला मला चटके द्यायचे होते. तर आता ती म्हणते की अवघड चटके द्यायचे ना, मग असे काय चटके देते, तुला कळतं की नाही? अगं असं काय करते तू? तुला काही कळलं पाहिजे ना, तिला का चटके देते तू? अगं तिला चटके बसले तर काय करशील तू? तर आता ते असं कोणता बदला घेते मालती तू? तर मालती म्हणते की मला नाही माहिती, मी ह्या पुरीला सोडणार नाहीये. हिच्यामुळे माझा इंद्र घराबाहेर राहतोय आणि मी आता एक पण हे सहन करणार नाहीये, मी हिला खूप त्रास देणार आहे असं म्हणते. तर आता ती म्हणते की बरं. तर आता इकडं राणी ते बाहेर सगळं आरडाओरडा होतो म्हणून राणी ते बाहेर पाहायला येतात. तेवढं ते राणीची आई आलेली असते आणि राणीची आई राणीला येऊन म्हणते, राणे काय चाललंय तुझं हे? अगं तुला कळतंय का राणे? अगं तुला काही समजलं पाहिजे ना, इंद्रसर तिकडे का राहत आहेत वस्तीवर? तर मालती पण येते आणि मालती राणीचा हात पिरगळते पाठीमागून. इकडे उर्मिला राणीच्या आईला पकडते आणि म्हणते की हे बघा, मालती म्हणते की हे बघा, तुमच्या पुरीमुळं माझ्या इंद्राला आता वस्तीत राहावं लागतंय, त्याच्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागतोय. आणि हे बघा, हिला मी सोडणार नाही, असा त्रास देईल ना का बस, हिला क्षणोक्षणी आठवण देईल. आणि तिचं हातान ती पिरगळते. राणी खूप ओरडते. राणीच्या आईला पण इकडं उर्मिला हातान ती पिरगळते. तेवढं तिथे इंद्र येतो. जी मालती आहे ती राणीला खूप हाणते आणि लुटून देते आणि म्हणते की माझ्या घरात परत ह्या तुमच्या पुरीला आणायचं नाही. पोटात का मारून नाही टाकली हो हिला? कशाला जन्म दिला हिला? असं ती म्हणते. तर आता इंद्र येतो आणि तो राणीचा हात पकडतो आणि मालती आता घाबरून जाते. बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. इंद्र राणीला त्याच्यासोबत घेऊन जाईल का? हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.